नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे हार्टबद्दल अजून काही गोष्टी ज्या आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या नव्हत्या. आणि जर बाहेरचा काही साऊंड येत असेल तर प्लीज सॉरी. आणि आपला आता टॉपिक सुरू करूया. हार्टबद्दल आपण आता इन डिटेलमध्ये बघणार आहे आज. ठीक आहे, हार्टबद्दल आज इन डिटेलमध्ये आपण बघणार आहे. सो हार्ट म्हणजे काय, याला दुसरं नाव आहे कार्डिओ. ठीक आहे, कार्डिओ. सो कार्डिओ म्हटल्यानंतर याला आपण कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम पण म्हणतो. ठीक आहे, कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम पण आपण या हार्टला म्हणतो. प्लस सर्क्युलेटरी सिस्टीम पण आपण या हार्टला म्हणतो. ठीक आहे, हार्टचं म्हणजे हार्ट कशाने मिळून बनलेलं असतं तर हार्ट प्लस ब्लड सेल्स प्लस ब्लड, ह्या 3 गोष्टी मिळून काय बनतं, सर्क्युलेटरी सिस्टीम बनते. कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम प्लस सर्क्युलेटरी सिस्टीम का बरं, तर याच्यामध्ये ना सर्क्युलेट होतं ब्लड. ठीक आहे, बॉडीतून हार्टतून लंग्समधून परत हार्ट परत बॉडी, तर सर्क्युलेट होतं याच्यामध्ये, त्याच्यामुळे याला सर्क्युलेटरी सिस्टीम पण म्हटलं जातं. प्लस याला कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम पण म्हटलं जातं. ठीक आहे, काइंड ऑफ सर्किट असतं याच्यामध्ये ना, ब्लडची देवाणघेवाण होते, त्याच्यामुळे याला सर्क्युलेटरी सिस्टम म्हटलं जातं. ठीक आहे, आपल्या बॉडीमधला मेन ऑर्गन काय आहे, हार्ट. तर हार्टला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये काय म्हटलं जातं, कार्डिओ. म्हणून याला कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम म्हणतात. समजलं? ठीक आहे, तर हार्ट काय असतं. सो आपण इन डिटेलमध्ये आज बघणार आहे. हार्ट एक हॉलो मस्क्युलर ऑर्गन असतं. मध्ये याच्या काहीच नसतं. मीन्स आता कसं समजू तुम्हाला, याच्यामध्ये ना कप्पे असतात. ठीक आहे, कप्पे असतात त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे याला काय म्हणतात, हॅलो मस्क्युलर ऑर्गन म्हणतात. ठीक आहे, हे खाली असतं मधून, जेणेकरून काय होईल, ब्लडची एंट्री होईल आणि एक्झिट होईल. ठीक आहे, मसल्सने हे बनलेले असते. मसल्सने का बरं बनले असते, जेणेकरून हे मसल्स याला पंप करतील, पंप होईल हे, त्याच्यामुळे ब्लडचं सर्क्युलेशन एकदम प्रॉपर होईल. समजलं? ठीक आहे, फंक्शन काय, आता कार्य काय ब्लडचं, तर हार्टचं कार्य काय आहे, तर पंप करणे ब्लड. ठीक आहे, ब्लडला पंप करणे हे हार्टचं काम आहे. ठीक आहे, वेट किती असतं हार्टचं, तर 310 ग्रॅम हे मेलमध्ये असतं आणि 255 ग्रॅम हे फिमेलमध्ये असतं. समजलं? 310, ठीक आहे, 310 ग्राम फॉर मेल्स अँड 255 ग्राम फॉर फिमेल्स. ठीक आहे, साईज किती असतं, पर्सनच्या व्रिस्टचं साईज जेवढं असतं ना, म्हणजे पर्सन्स विस्ट साईज अप्रॉक्सिमेटली तेवढं त्याचं हार्ट असतं. समजलं? लोकेशन काय असतं, लाईज ऑब्लिगेटली बेस अबो अँड एपेक्स बिलो. म्हणजे काय, तर लाईज ऑब्लिगेटली बेस अबो अँड एपेक्स बिलो म्हणजे काय, तर हे जे आहे हे डोक्याची साईड आहे हार्टची, आणि हे काय, ही बॉडी आहे. म्हणजे हे उलटं आहे. आपल्या बॉडीमध्ये हार्ट कसं आहे, उलटं आहे. याची जी काय म्हणू शकतो आपण, हेड आहे जे आहे ते खालच्या बाजूला असतं, आणि बॉडीची जी म्हणजे जो खालचा भाग असतो तो वरच्या साईडला असतो. ठीक आहे, सो आपलं हार्ट पंप किती करू शकतं ब्लड एका दिवसाला, तर 7200 लिटर हे ब्लड एका दिवसाला हे पंप करतं. ठीक आहे, 7200 लिटर एका दिवसाला आपलं हार्ट पंप करतं. ठीक आहे, आणि हार्टबीट किती वेळा करतं, अप्रॉक्सिमेटली 1,00,000 वेळा थ्रू आउट द डे आपलं हार्ट बीट करतं. समजलं? अडल्टमध्ये किती असतं हार्टबीटचा टायमिंग, हा 60 to 80 असतो. 60 to 80 बीट पर मिनिट, BPM. याचं युनिट काय आहे, BPM. अडल्टमध्ये किती आहे, 60 to 80 BPM. आणि न्यूबॉर्न बेबीजमध्ये किती असतं, 70 to 190 पर्यंत पण हे जाऊ शकतं. 70 to 190 जर हार्टबीट असेल न्यूबॉर्नची तर घाबरून जायचं कारण नाही, ती नॉर्मल असते. न्यूबॉर्न बेबीची नॉर्मल किती असते हार्टबीट, 70 to 190. आणि अडल्टमध्ये किती असते, 60 to 80 ब्रीथ पर मिनिट. समजलं? इथपर्यंत समजलं? ठीक आहे, सो हार्ट काय आहे,
हार्ट म्हणजे हार्ट एक ना कोनिकल शेप आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही बघा, कोन साईजचं शेप आहे. कोन साईजचं शेप आहे, समजलं. हे असं कोन असतो बघा, त्रिकोण. याचं डोकं जे आहे ते खालच्या साईडला आहे आणि जी पूर्ण बॉडी आहे का, हे सॉरी, हे लास्टचा जो पोर्शन आहे तो वरच्या साईडला आहे. ठीक आहे. हा कोनिकल हॉलो मस्क्युलर ऑर्गन आहे. ठीक आहे. कोन शेपचा ऑर्गन आहे. कुठे आणि हा कुठे सिच्युएटेड इन अ मीडियास्टर्नम अँड इज एनक्लोज विदिन द पेरिकार्डियम. काय समजलं तुम्हाला? हार्टच्या ना 3 लेयर्स असतात, ते मी तुम्हाला पुढे सांगेल. पण जी पेरिकार्डियम लेयर आहे, ठीक आहे, जी पेरिकार्डियम लेयर आहे त्याच्यामध्ये हार्ट प्रेझेंट असतं. समजलं. सिच्युएटेड इन मीडियास्टर्नम. मीडियास्टर्नम कुठे आहे आता? लंग्स आहे. लंग्सचं जे मध्यभाग पण नाही म्हणता येणार, थोडंसं स्लाईटला मीडियास्टर्नम असतं ना, सिच्युएटेड इन द मीडियास्टर्नम अँड इनक्लोज विथ द पेरिकार्डियम. पेरिकार्डियमची जी लेयर असते त्यामध्ये आपलं हार्ट प्रेझेंट असतं. ठीक आहे. लंग्सच्या मधली जी जागा असते बिटवीन द लंग्स, त्याला मीडियास्टर्नम म्हणतात. ठीक आहे. तिथे हे हार्ट सिच्युएटेड असतं. सॉरी, टॉप ऑफ द डायफ्राम. डायफ्रामच्या वरती. आता डायफ्राम कुठे असतं? एक सेकंड मला दाखवून देते. हे बघा, हे लंग्स आहे, आपण पुढे शिकणार आहे. हे बघा, हे डायफ्राम असतं ना, त्याच्यावरती असतं इथं. ठीक आहे. आणि दोन्ही जे लंग्स असतात का, त्याच्या मध्यभागी थोडंसं, हे राईट आहे, हे लेफ्ट, थोडंसं इकडे, थोडंसं या साईडला ते सिच्युएटेड असतं. समजलं. हार्ट डायफ्रामच्या वरती. परत एकदा मी सांगते तुम्हाला. डायफ्रामच्या वरती, दोन्ही लंग्सच्या मध्यभागी, पण थोडंसं स्लाइटेड लेफ्ट साईडला. समजलं. हार्ट असं सिच्युएटेड असतं. समजलं तुम्हाला? सॉरी. बिहाइंड द स्टर्नम. ठीक आहे. स्टर्नमच्या मागे असतं आणि इन फ्रंट ऑफ थोरॅसिक व्हर्टेब्रा और म्हणजे थोरॅसिक व्हर्टेब्रा जे असतं ना, आता लंग्सला प्रोटेक्ट कोण करतं? हे रिप्स करतात. त्याच्या रिप्स, हे बघा इथं रिप्स, या लंग्सच्या वरती काय असतं? रिप्समध्ये प्रोटेक्ट असतं हे हार्ट. समजलं. लंग्सच्या वरती ना रिप्स असतात, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, छातीचा पिंजरा. समजलं. छातीच्या पिंजऱ्यामध्ये एकदम काय म्हणतात, प्रोटेक्टेड असतं हे थोरॅसिक व्हर्टेब्रामध्ये. समजलं. परत एकदा मी तुम्हाला सांगते, एकदम घाईगडबडी तुम्हाला समजलं नसेल तर. सॉरी. हार्ट कुठे असतं? एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हार्ट कुठे असतं? तर पेरिकार्डियम जी हार्टची लेयर असते त्याच्यामध्ये हार्ट असतं, पहिले. दुसरं, लंग्सच्या मधली जी जागा असते मीडियास्टर्नम, तिथे असतं. डायफ्रामच्या वरती असतं, टॉप ऑफ द डायफ्राम. बिहाइंड द स्टर्नम, स्टर्नमच्या मागे. इन फ्रंट ऑफ थोरॅसिक व्हर्टेब्रा अँड प्रोटेक्टेड बाय रिप्स. समजलं असेल. पुढे आता जो हार्ट आहे ना, हे 1/3 सिच्युएटेड कुठं असतो? राईट साईडला. हे बघा, इथं असतो हार्ट. इथं असतो. तो 1/3 भागाचा कुठे असतो? राईट साईडला असतो. आणि 2/3 भाग कुठे असतो? लेफ्ट साईडला असतो. ठीक आहे. म्हणजे काय, तो 1/3 जो पार्ट आहे तो राईट साईडला असतो आणि 2/3 जो पार्ट आहे तो लेफ्ट साईडला असतो. म्हणून आपण काय म्हणतो की हार्ट आपलं लेफ्ट साईडला असतं. तर असं नसतं, दोन्ही साईडला असतं हार्ट, पण 1/3 जो भाग असतो तो राईट साईडला असतो आणि 2/3 जो भाग असतो, जो मोठा जो पोर्शन असतो तो लेफ्ट साईडला असतो. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्शन सांगते मी, खूप रेअर लोक असतात ज्यांचं ना राईट साईडला पण हार्ट असतं. समजलं. त्या कंडिशनला काय म्हणतो आपण? डेक्स्टोकार्डिया. ही एकदम नॉर्मल कंडिशन आहे. ही कोणता आजार वगैरे नाही आहे, हा नॉर्मल आहे. पण हे खूप रेअर असतं. लोक म्हणतात की खूप रेअर असतं, पण मी अजून माझ्या या एवढ्या नर्सिंग करिअरमध्ये मी अजून अशी केस बघितलेली नाही आहे ज्यांचा हार्ट राईट साईडला असेल. तुम्हाला जर अशी कोणती केस माहिती असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. सो मी नाही बघितलं अजून, पण असतं असं, तर त्याला काय म्हणतात? डेक्स्टोकार्डिया म्हणतात. ठीक आहे. ही रेअर असते खूप कंडिशन, पण आपलं नॉर्मली हार्ट राईट साईडला असलेलं हार्ट पण नॉर्मलच असतं. बट जे मोस्ट ऑफ आहे ते म्हणजे 99%
जे आहे ते लेफ्ट साईडलाच हार्ट असतं. 1% जे राईट साईडला हार्ट असतं त्याला डेक्स्ट्रोकार्डिया असं म्हणतात. समजलं? ओके. सो आता मी तुम्हाला पहिले बोलले होते लेअरबद्दल आपण डिस्कस करणार आहे. तर हार्टच्या किती लेयर्स असतात? 3 लेयर्स असतात. समजलं? सगळ्यात पहिली लेअर कोणती असते? पेरिकार्डियम. यालाच आपण काय म्हणतो? एपिकार्डियम. समजलं? दुसरी लेयर कोणती असते? एंडोकार्डियम. आणि तिसरी लेयर कोणती असते? मायोकार्डियम. या 3 लेयर्स असतात. या तीन लेअरबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल मग जर आपण आता डिस्कस केला तर. समजलं? तर हे समजून घ्या की 3 लेयर्स असतात असं. ओके. आता पुढे बघणार आपण चेंबर आपण मागच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं होतं, बट आता आपण थोडक्यात बघू. चेंबर्स असतात आर्ट्रियम, व्हेंट्रिकल. मी तुम्हाला सांगितलं तर 4 चेंबर्स असतात. या चेंबर्समध्ये वॉल्स असतात, जेणेकरून हे ब्लड परत जाणार नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं. समजलं? आता ही कोणती आहे? ट्रायकस्पिड वॉल्व आहे. ठीक आहे. ट्रायकस्पिड वॉल, कुठं गेली आपली बायकस्पिड वॉल? इथं मिट्रल वॉल आहे, ॲरोटिक वॉल आहे. या वॉल्स कशासाठी आहेत? मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं. या वॉल्स हे काम करतात, याची उघड बंद होतात ह्या. ठीक आहे. उघडतात बंद होतात म्हणजे ह्या काय करतात? हे ब्लड जे आहे ते मागे न जायला पाहिजे किंवा ते प्रॉपर पुढे जायला पाहिजे, हे यांचं काम असतं. ठीक आहे. ऑरोटो व्हेंट्रिक्युलर वॉल, जी कोणती वॉल असते? आर्ट्रियम आणि व्हेंट्रिकलच्या मध्ये असते. ठीक आहे. सेमी ल्युमिनार वॉल्स ह्या कुठे असतात? व्हेंट्रिकलमध्ये असतात. ब्लड मधून व्हेंट्रिकलमधून जेव्हा ब्लड पल्मोनरी ट्रंककडे जातं का, तेव्हा ह्या ज्या असतात या सेमी ल्युमिनार वॉल्स असतात. ठीक आहे. यांच्या थ्रू लंग्समध्ये पण जातं आणि पूर्ण बॉडीमध्ये पण जातं ब्लड. सेमी ल्युमिनार वॉल्स यालाच आपण काय म्हणतो? सॉरी, काय म्हणतो यालाच आपण? पल्मोनरी वॉल्व म्हणतो. ठीक आहे. पल्मोनरी वॉल्व कोणाला अटॅच असते? लंग्सला. राईट लंग, लेफ्ट लंग. पल्मोनरी वॉल्व कशाला अटॅच असते? राईट लंग, लेफ्ट लंग. आणि ऑरोटिक वॉल ऑरोटाला अटॅच असते. समजलं? ओके. सो ब्लड्सच्या व्हेसल्स असतात, सॉरी हार्टच्या काही ना स्वतःच्या ब्लड व्हेसल्स असतात. कोणकोणत्या असतात त्या? तर हे आहे सुपेरियर व्हेना कावा, इन्फेरियर व्हेना कावा. ठीक आहे. पल्मोनरी आर्टरी कुठं गेली आपली? हे बघा, पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी व्हेन्स आणि ऑरोटा. तर ह्या स्वतःच्या याच्या ब्लड व्हेसल्स आहेत. काय काम आहे यांचं? सुपेरियर, ही सुपेरियर आहे, ही इन्फेरियर आहे. ओके. सुपेरियर व्हेना कावाचं काम काय? हार्टचे जे वरतून जे हार्ट, म्हणजे कसं सांगू तुम्हाला आता? हार्ट जे असतं ते बॉडीच्या 2/3 मध्ये सिच्युएटेड असतं, म्हणजे लंग्सच्या साईडला सिच्युएटेड असतं. लंग्सच्या वरचे जेवढे काही पार्ट असतील ना, त्यातून डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठून येतं? सुपेरियर व्हेना कावामधून इथून येतं, आर्टरीमधून येतं. आणि खालच्या लोअर पार्टमधून जेवढं पण डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे का, ते इन्फेरियर व्हेना कावा थ्रू कुठं येतं? राईट आर्टरीमध्ये येतं. ब्लड व्हेसल्स ऑफ हार्ट, सुपेरियर व्हेना कावा, इन्फेरियर व्हेना कावा. समजलं? त्याच्यानंतर पल्मोनरी आर्टरी. पल्मोनरी आर्टरीचं काय काम आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं नेणं? लंग्समध्ये नेतं. इथं काय होतं? गॅस एक्सचेंज होतात. राईट लंग्स, लेफ्ट लंग. इथं गॅस एक्सचेंज होतात आणि मग पल्मोनरी व्हेन्समधून ऑक्सिजनेटेड ब्लड राईट, हे बघा इथं सॉरी, राईट लेफ्ट, पल्मोनरी व्हेन, ऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येते? हे बघा कुठे येते? लेफ्ट आर्ट्रियममध्ये. ठीक आहे. ही पण ब्लड व्हेसल आहे. ठीक आहे. आर्टरीमध्ये येतं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी बॉडीमधली ब्लड व्हेसल कोणती आहे? ऑरोटा, सगळ्यात मोठी. ठीक आहे. याच्या थ्रू कुठं जातं? पूर्ण बॉडीमध्ये जातं. ठीक आहे. समजलं? आता ब्लड सप्लाय. आता मला एक गोष्ट सांगा, हार्ट पूर्ण बॉडीला ब्लड सप्लाय देतं. ठीक आहे.
तर हार्टला कोण ब्लड सप्लाय देतं? प्रश्न पडला? नाही पडला. तर मी सांगते याचं उत्तर. हार्टला पण ब्लड लागेल, ठीक आहे, समजलं ना. तर ऑरोटामधून मी आता ही तर इंटरनल आहे, इंटरनल ॲनाटॉमी आहे. जी एक्सटर्नल ॲनाटॉमी असते ना, तर हे हार्ट पूर्ण क्लोज असतं का? हार्ट पूर्ण क्लोज असतं. याच्यामधून एक कोरोनरी आर्टरी जाते, कोरोनरी आर्टरी, समजलं. तर ऑरोटा च्या पुढे जाऊन ही ना 2 ज्या आर्टऱ्या आहे ना त्या डिवाईड होतात. हार्ट म्हणजे याच्यातून पुढून जाऊन ना 2 आर्टऱ्या डिवाईड होतात. एक इकडनं असते, एक इकडनं असते. राईटवाली आणि लेफ्टवाली. तर राईट कोरोनरी आर्टरी आणि लेफ्ट कोरोनरी आर्टरी याच्या थ्रू हार्टला ब्लड सप्लाय होतो, समजलं. हार्टला कोण ब्लड सप्लाय करतं? हार्ट स्वतःला ब्लड सप्लाय करतं. कोणा थ्रू? कोरोनरी आर्टरी थ्रू, समजलं. आता हे तर झालं आपलं, काय झालं, सर्क्युलेटरी सिस्टीम आणि सिस्टम. याला का बरं म्हणतात सर्क्युलेटरी सिस्टीम, का बरं म्हणतात, किंवा सिस्टेमिक सिस्टीम का बरं म्हणतात, ते आपण आता बघू. हे ना सर्क्युलेट होतंय. कसं सर्क्युलेट होतंय? आता हार्टमधून लंग्समध्ये, लंग्समधून परत हार्टमधून बॉडीला, समजलं. हे सर्क्युलेट होतंय म्हणून याला सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणतात. काय होतं याच्यामध्ये? याला पल्मोनरी सिस्टीम पण म्हणतात, पल्मोनरी व सर्क्युलेटरी सिस्टीम, ठीक आहे. हे कशाने बनलेलं असतं? सर्किट कशाने बनलेलं असतं? पल्मोनरी व सिस्टेमिक सर्किटनी बनलेलं असतं. बॉडीमधून ब्लड कुठे येतं? इन्फेरियर व्हेना कावा, सुपेरियर व्हेना कावामधून लेफ्ट आर्टरीमध्ये येतं, आलं का. त्याच्यानंतर ते बाय वॉल्स इकडे येतं राईट व्हेंट्रिकलमध्ये, ठीक आहे. राईट व्हेंट्रिकलमधून हे पल्मोनरी वॉल थ्रू कुठे जातं? लेफ्ट लंगमध्ये, राईट लंगमध्ये. लंग्स जिथे विषय आला तिथे आपण त्या गोष्टीला काय म्हणतो? पल्मोनरी, ठीक आहे. ते काय होऊन जातं? पल्मोनरी सिस्टीममध्ये चाललं जाते ती गोष्ट, ठीक आहे. तर ही एक गोष्ट झाली की लंग्समध्ये गेलं आहे का हे ब्लड, ठीक आहे. तर हे पल्मोनरी सिस्टीममध्ये आता हे ब्लड गेलेलं आहे, ठीक आहे. सो तिथे काय होईल? लंग्समध्ये जाऊन हे गॅस एक्सचेंज होईल, झालं का. ऑक्सिजनेटेड ब्लड होईल मग ते, ठीक आहे. त्याच्यानंतर हे ब्लड कुठं आलं? इथून लेफ्ट आर्टरीमध्ये आलं का. त्याच्यानंतर पल्मोनरी व्हेन्स थ्रू सॉरी लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर ऑरोटामधून हे पूर्ण बॉडीमध्ये जाईल. तर ही कोणती झाली? सिस्टेमिक सर्क्युलेशन. जे पूर्ण बॉडीमध्ये जाते ना, बॉडी टू हार्ट हे सिस्टेमिक सर्क्युलेशन, आणि हार्ट टू लंग्स हे पल्मोनरी सर्क्युलेशन, समजलं. बॉडी टू हार्ट, हार्ट टू बॉडी सिस्टेमिक सर्क्युलेशन, आणि हार्ट टू लंग्स पल्मोनरी सर्क्युलेशन, समजलं. आत्ताचा व्हिडिओ आपण इथे थांबू, कारण की खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल आपल्याला. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना लेयर्स पण बघायच्या आहे हार्टच्या, ठीक आहे. प्लस अजून जी हार्टमध्ये जे कंडिशन्स असतात, ज्या कंडिशन्स होतात त्या पण बघायच्या आपल्याला. नर्सिंग केअर प्लॅन पण बघायचा आहे की याच्यामध्ये ज्या MI वगैरे जे आपण असतात डिसऑर्डर, त्याचा नर्सिंग केअर प्लॅन पण बघायचा आहे. नर्सिंग केअर प्लॅन कसा लिहितात ते पण सगळं बघायचं आहे. आत्तापुरतं जर तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही पण तुम्हाला क्वेश्चन विचारायचे असेल, काही पण सजेशन द्यायचे असेल, सांगायचं असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. आत्ताचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया. नमस्कार.